आपलाच अमित कोकणकर. मे महिन्यात गावी गेलो होतो. तर गावी गेलो म्हटल्यावर खेकडे पकडायला गेलो नाही असं कधी झालंच नाही. मी, मोरेश्वर अन संकेत जातोय आम्ही खेकडे पकडायला. तसा आमचा खाजण लांब नाहीये, जवळच आहे आमचा. उन्हातून चालत होतो तरी आता दुपारचा 1 वाजलाच असेल. आम्ही जेवण करूनच आलो होतो, परत यायला उशीर होईल म्हणून जेवण करूनच जाऊया असं बोललो. सर्व जाळी बांधून घेतली, त्याला खेकड्यांना खायला लावलं. पाण्याला जोरदार भरती येत होती. मी एक एक करून जाळी टाकत होतो तरी आमच्याकडे जाळी 8 होती. जाळी सर्व टाकून झाली, 10 मिनिटं तरी थांबलो. बघा, पाण्याची भरती तर जोरातच लाग आणि मग जाळी ओढायला मी आणि संकेत गेलो. बघा, एक एक खेकडे भेटायला लागली आहे. असे आम्हाला खेकडे भेटण्यासाठी ही आमची सुरुवात आहे. एक एक करून मी आणि संकेत पाण्यात टाकलेल्या जाळ्यातून खेकडे पकडत आहोत. खेकडे पकडायला आल्यावर कधी दिवस निघून जातो तेच काय समजत नाही. पण हे सुख आपल्या कोकणवासियांच्या नशिबात आहे हे तितकंच मात्र. असे इतके खेकडे पकडले. खेकडे पटापट भेटत होते आणि भरतीच्या पाण्याला तसे खेकडे पटापट मिळतात. थांबा, तुम्हाला सर्व पकडलेले खेकडे दाखवतो. आम्ही असे खेकडे पकडले. तुम्ही भरतीच्या पाण्यावर खेकडे पकडता का? नंतर आम्ही एका मोठ्या पोतलीमध्ये सर्व खेकडे एकत्र टाकले. एकूणच आम्हाला खूप खेकडे भेटले. त्यामध्ये मोठेसुद्धा खेकडे भेटले. आमच्या मेहनतीचं आम्हाला फळ मिळालं आहे. गावी जाऊन खेकडे पकडण्याची मज्जा ही वेगळीच असते. तुम्हाला सर्व पकडलेले खेकडे दाखवतो. आम्ही असे खेकडे पकडले. तुमच्याकडे कसे खेकडे पकडतात ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा. तुम्ही असा कधी अनुभव घेतला आहे का? नक्की सांगा. आम्ही हे खेकडे 2 तासामध्ये इतके सारे खेकडे पकडले होते. आमचा भरतीच्या पाण्याचा खेकडे पकडण्याचा अनुभव हा भारीच होता. तुम्ही जर माझ्या अमित कोकणकर चॅनलला नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आपलाच अमित कोकणकर. नक्की भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा, बाय बाय सर्वांना.